लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। सर, जय महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र म्हणत 2014ला भाजप सरकार सत्तेवर आलं। आता 2019 ची निवडणूक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांवरही अपेक्षांचं ओझं आहे। अपेक्षांचं ओझं तर नेहमीच असतं। जो करणारा असतो ना त्याच्याकडनं अपेक्षा असतात आणि जो संवेदनशील असतो त्याला त्या अपेक्षांचं ओझं देखील वाटतं। पण हे ओझं असं नाही आहे की ज्याने आपण दबून जाऊ। यातनं आपल्याला अजून काम करण्याची शक्ती मिळत असते आणि म्हणून निश्चित मला हा विश्वास आहे की मोदीजी असतील किंवा मी असेन, आम्हाला पुन्हा आशीर्वाद जनतेचा मिळेल आणि आम्ही अधिक चांगलं काम करू। सर, केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं फडणवीस सरकार दोघांनी गेले 4.5-5 वर्ष जे काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावरती आपण मतदारांपर्यंत जावं असं तुम्हाला नक्कीच वाटलं असेल। पण आता भाजपचा जो प्रचार आहे सगळा फोकस हा राष्ट्रवाद, राष्ट्रहित, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद विरोधातला लढा यावरती आहे। तुम्हाला असं वाटत नाही जर का आपण विकासाचे मुद्दे घेऊन, लोकांचे प्रश्न घेऊन जर का मतदारांपर्यंत गेलो असतो तर आणखीन मोठा इम्पॅक्ट तुम्हाला जाणवला असता? नाही, ही निवडणूक दिल्लीची गल्लीची निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे। देशाच्या निवडणुकीमध्ये विकास हा मुद्दा राहीलच, पण राष्ट्रीय सुरक्षा हा देखील मुद्दा असेल। आणि तुम्ही जर मोदीजींचं भाषण ऐकलं तर या भाषणामध्ये ते स्वच्छ भारत अभियान सांगतात, शौचालय कसे झाले, देशामध्ये घरं कसे झाले, देशामध्ये रस्ते कसे झाले, लाईट कसे सगळ्यांना मिळाले, पूर्ण विकासाचा मुद्दा मांडतात आणि त्यासोबत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही मांडतात। हा मुद्दा काय येतो तुम्ही एक लक्षात घ्या। राष्ट्रीय सुरक्षेचा ज्या प्रकारे काँग्रेससारख्या पक्षांनी, राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी एकतर आमच्या सैन्याने जे शौर्य दाखवलं त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले, ते इथपर्यंत सैन्य प्रमुखाला ज्या भाषेत ते बोलले, आणि याहीपेक्षा आता जो यांचा जाहीरनामा आला, राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात ते म्हणतात पाकिस्तानची चर्चा करा। या देशात कोणाला चर्चा नको आहे पाकिस्तानची। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ते असं म्हणतात की आमचं सरकार आलं, आम्ही जम्मू काश्मीरमधनं आर्मी कमी करू, आम्ही आर्मीचे विशेष अधिकार काढून टाकू। काय अधिकार आहे आर्मीला? 2च अधिकार आहेत विशेष अधिकारामध्ये। जर एखादा आतंकवादी दिसला तर त्याला गोळी घालण्याचे अधिकार आहे। हे जे पाकिस्तानकडनं भाडोत्री लोक पैसे घेऊन आमच्या सैन्यावर दगडफेक करतात, यांना जेलमध्ये बंद करण्याचा अधिकार आहे। का काढून घ्यायचा अधिकार? म्हणजे आमच्या सैनिकांनी फक्त छातीवर गोळ्या खायच्या आणि या पाकिस्तानांकडनं पैसे घेऊन यांनी आमच्यावर दगड फेकायचे। त्यामुळे अशा प्रकारे जर काँग्रेस पार्टी जाहीरनामा देत असेल, त्याही पलीकडे जाऊन काँग्रेस पार्टी काय म्हणते, आमचं सरकार आलं तर आम्ही 124A काढून टाकू। 124A म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा आहे। जर या देशामध्ये देशद्रोहच गुन्हा राहणार नाही आणि कशा करता, तर त्या नादान मुलांनी ज्यांनी दिल्लीच्या विद्यापीठात नारे दिले, भारत तेरे तुकडे होंगे 50, पाकिस्तान जिंदाबाद, यांच्यावर कारवाई झाल्यानंतर एवढं का दुःख होतं काँग्रेसला की ते म्हणतात की 124Aच काढून टाकू। म्हणजे उद्या एखाद्याने जर असं म्हटलं की बाबासाहेबांचं संविधान मला मान्य नाही, मी ते जाळून टाकीन, तर आज 124Aच्या अंतर्गत आपण त्याला जेलमध्ये टाकू शकतो। उद्या 124A नसला तर आपण हेही सहन करायचं। एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा मला मान्य नाही आहे, 124Aच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करता येते, उद्या हे मान्य करायचं की आम्हाला तिरंगा मान्य नाही आहे। त्यामुळे या गोष्टी जर त्यांच्या जाहीरनाम्यात येतील तर हा राष्ट्रीय मुद्दा तर बनेल, कारण त्यांचा जाहीरनामा राष्ट्रीय मुद्दा कसा होणार नाही। आणि म्हणून आज विकासासोबत राष्ट्रवाद हा मुद्दा आहेच, तो राहीलच। आणि कुठल्या देशाच्या निवडणुकीत नाही आहे, अमेरिकेच्या निवडणुकीत नाही आहे, रशियाच्या निवडणुकीत नाही आहे, फ्रान्सच्या निवडणुकीत नाही आहे, पाकिस्तानच्या निवडणुकीतही हाच मुद्दा आहे। त्यामुळे हा ज्यावेळेस राष्ट्रीय स्तराची निवडणूक असेल हा मुद्दा येईलच। पण या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी वीक आहेत, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा खराब आहे आणि त्यांनी जी वक्तव्य दिली आहेत त्यामध्ये डिफेन्सिव्ह आहेत आणि म्हणून त्यांना असं वाटतं की हा मुद्दा येऊ नये। सर, पण 1971ला जेव्हा भारत-पाक युद्ध झालं होतं त्याचं श्रेय इंदिरा गांधींनी घेतलं असा प्रचारही भाजपकडनं होतोय। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भाषणात म्हणाले। अगदी बरोबर आहे, नाही असं नाही म्हणाले। उलट आमचं म्हणणं हे आहे की ज्यावेळेस 71चं युद्ध झालं
त्या युद्धानंतर आमच्या नेत्यांनी म्हटलं होतं की दुर्गेसारखी लढली, किंवा जे नेतृत्व श्रीमती इंदिरा गांधी यांनी दिलं होतं ते दुर्गेसारखं नेतृत्व दिलं. आता इंदिराजी थोडी सीमेवर जाऊन लढल्या होत्या, पण हा मनाचा मोठेपणा लागतो. आणि इथे मात्र मोदी गेले होते का, मोदींचा संबंध काय आहे, मोदी कशाला क्रेडिट घेतात, अरे का नाही घेणार. देशाचा पंतप्रधान हे निर्णय करत असतात. आज देशाची न्यूक्लिअर बटन कोणाकडे असते, पंतप्रधानांकडेच असते ना. सेनेला जी काही परवानगी लागते ती कोण देतं, पंतप्रधानच देतात ना. यादी तुम्ही दिली नाही, या पंतप्रधानांमध्ये ही ताकद होती, हिंमत होती म्हणून त्यांनी दिली, तर श्रेय त्यांना मिळालंच. तुम्हाला काय एवढं वाटतं श्रेय घेऊ नये म्हणून, आणि जनता देते श्रेय. सर, तुम्ही नांदेडच्या सभेत उपस्थित होतात जेव्हा पंतप्रधानांनी नवमतदारांना हे आवाहन केलं की तुम्ही जवानांच्या सन्मानार्थ आपलं पहिलं मतदान करा, किंवा पुलवामातल्या शहीदांच्या प्रित्यर्थ तुम्ही मतदान करा, तेव्हा प्रचार सभेतून असं आवाहन करणं एक प्रकारे मतं मागण्यासारखं नाही का? मी का करू नये. मला हे सांगा की हा जो नवमतदार आहे, या नवमतदाराला हे आव्हान करणं की बघा ही जी काँग्रेस पार्टी आहे, ही काँग्रेस पार्टी अशा पक्षांसोबत आहे जे म्हणतात जम्मू काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान करा, देशात एक पंतप्रधान, काश्मीरला वेगळा पंतप्रधान, त्यांना समर्थन काँग्रेस पार्टी देते. सेना कमी करा म्हणते, एकीकडे आमच्या जवानांवर हल्ले होत असताना 124 कमी करा म्हणतं. आणि म्हणून मोदीजींनी बिलकुल करेक्ट सांगितलं आहे की आता तुम्ही मतदानाला जाल तर सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवा, देश लक्षात ठेवा, आमचे जवान लक्षात ठेवा, यांचा जाहीरनामा तुम्ही लक्षात ठेवा की कशा प्रकारे हा जाहीरनामा आमच्या जवानांना हतोत्साहित करणार आहे. आणि त्यामुळे एकदम बरोबर आहे, त्यांनी जे बोललेलं आहे ते एकदम करेक्ट आहे. मी पुन्हा विचारतो तुम्हाला, तुम्ही जर बघितलं असेल अमेरिकेची निवडणूक आहे, कशाच्या आधारावर होते हो? अमेरिकेची निवडणूक अफगाणिस्तानमधली सेना हटवायची की नाही याच्यावर मत मागितले जातात. इराणमध्ये युद्ध करायचं की नाही याच्यावर मागितले जातात. किंवा तुम्ही फ्रान्सची निवडणूक बघा, तुम्ही जर्मनीची निवडणूक बघा, याच मुद्द्यांवर निवडणूक होईल. त्यामुळे हे आव्हान केलं तर काय वाईट केलं. माझ्या देशाचा जो नागरिक पहिल्यांदा मतदार करतोय त्याला हे समजलं पाहिजे की देशाकरता मतदान करायचं आहे. तू देशाकरता मतदान कर म्हटलं, काय वाईट आहे. सर, पंतप्रधान तर अनेक वेळा बोलले, तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सुद्धा बोलले बालाकोट स्ट्राईकला घेऊन, पण आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत बालाकोट स्ट्राईक विषयी फारसं ऐकलेलं नाही. पुरावे मागितले जात आहेत, ते यासाठी मागितले जात आहेत की आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण बालाकोट स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले किंवा त्यांचा खात्मा केला, काय नेमकं आपण त्यांना हानी पोहोचवली हे स्पष्ट होत नाही, म्हणून पुरावे मागितले जात आहेत. यात गैर काय? पहिली गोष्ट अशी आहे की आमच्या सैन्याने जे शौर्य केलं, या शौर्यावर अमेरिकेने प्रश्नचिन्ह निर्माण नाही केलं, चीनने केलं, रशियाने नाही केलं, दोघांनीच केलं. एक पाकिस्तानने केलं आणि दुसरं काँग्रेस पक्षाने केलं. पहिली गोष्ट लक्षात घ्या की या देशामध्ये अशा प्रकारचे हमले झाल्यानंतर त्याची घोषणा ही पंतप्रधानांनी केलेली नाही. तुम्ही एक वेळ असं म्हणू शकाल की पंतप्रधान राजकीय घोषणा करतील, पण बालाकोटमध्ये आम्ही हवाई हल्ले केले, तिथले अड्डे आम्ही नष्ट केले, हे लष्कर प्रमुखांनी सांगितलं आहे. आता या देशामध्ये कोणी जर हे म्हणत असेल की देशाचे लष्कर प्रमुख देखील राजकीय वक्तव्य करतात, तर यापेक्षा दुसरं दुर्दैवी काही नाही आहे. दुसरा मी सवाल विचारतो, तुमच्या सकट अनेक टी व्ही चॅनल्सनी एक आतंकवाद्यांची लिस्ट दाखवली की जे तिथे होते आणि जे मृत्युमुखी पडले, त्यातला एक जरी जिवंत असता तर पाकिस्तान 1 मिनिट तरी थांबला असता का? तात्काळ पाकिस्तानने त्यांना समोर केलं असतं की बघा हे खोटारडे आहेत, हे सगळे जिवंत आहेत. तिसरं, अमेरिकन न्यूज चॅनलनी एक व्हिडिओ जारी केला, ज्या व्हिडिओमध्ये तिथे ते सगळे सैनिक, तिथले नागरिक यांना ते समजून राहिले आहेत, त्या लहान मुलांना समजून राहिले आहेत की बाबा रे युद्धात होतं, हा जिहाद आहे, याच्यामध्ये ते मेले असतील पण आता आम्ही तुमचा सांभाळ करू. हे सगळे पुरावे सोडून द्यायचे. मी तिसरं विचारतो, 1.5 महिना त्या ठिकाणी एकाही मीडियाला का जाऊ दिलं नाही पाकिस्तानने? जर काहीच झालं नव्हतं, रिकामे बॉम्बिंग झालं होतं असं समजा म्हणणं असेल, किंवा कुठला तर मदरसाच तुटला असं म्हणणं असेल, का नाही जाऊ दिलं?
ते तर लगेच दाखवून द्यायला पाहिजे होतं की बघा भारत किती खोटं बोलत आहे, बघा इथे तर काहीच झालं नाही आहे. 1.5 महिना ती जागा सील का ठेवली आणि 1.5 महिन्यानंतरही पत्रकारांना ज्यावेळेस नेलं बाहेरून दाखवलं, आत जाऊ दिलं नाही. का नाही जाऊ दिलं? त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे पुरावे मागून आपल्या देशाचा आपण अपमान करतो. दुनिया मानते आहे की या देशाने ताकद दाखवली, पण पाकिस्तानची भाषा ही जर आपले नेते बोलायला लागले तर त्यांच्यावर प्रश्नचिन्ह तर उठेलच. सर, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की काँग्रेसचा जाहीरनामा हा पाकिस्तानच्या कटाचा भाग आहे, तेव्हा नकळत असा समज पसरतो की या निवडणुकीत पाकिस्तानला आपण खूप मोठं लेखतो आहोत. आतापर्यंत आपण निवडणुकांमध्ये पाकिस्तानला फारसं लेखत नव्हतो, पण आता पाकिस्तान हा प्रचाराचा मुद्दा झालाय. नाही, हा याकरता झाला की हा अपोजिशनने प्रचाराचा मुद्दा केला. हा अपोजिशनने जर मुद्दा केला नसता, आता उदाहरणादाखल इम्रान खान यांचं एक वक्तव्य आलं आणि ते वक्तव्य काहीतरी मोदीच पंतप्रधान झाले तर चर्चा होऊ शकेल असं अचानक इम्रान खानने का दिलं वक्तव्य? हे काही इतकं सोपं वक्तव्य आहे? तुम्हाला असं वाटतं हे दिशाभूल करणारं आहे, विकासात्मक आहे? जो इम्रान खान निवडणुकीमध्ये नारे देत होता, नवाज शरीफ मोदी का दोस्त, कारण नवाज शरीफ इथे आले होते आणि त्याच्या आधारावर पाकिस्तानची निवडणूक त्यांनी जिंकली, तोच इम्रान खान अचानक असं म्हणतो की मोदी झाले तर फायदा होईल आणि लगेच काँग्रेसवाले त्याचं बयान घेऊन देशभरात सांगतात. हे काही साधं नाही आहे. हे जे काही चाललं आहे ना, मला असं वाटतं की आमच्या काँग्रेसच्या मित्रांना माझं एवढंच सांगणं आहे, निवडणुका येतात जातात, देशाचा विचार केला पाहिजे. ज्या गोष्टींनी देशाला हानी होईल अशा गोष्टी जर तुम्ही करायला लागलात केवळ निवडणुका जिंकण्याकरता, तर देश तुम्हाला माफ करणार नाही. सर, तुमच्या उत्तरामध्ये तुम्ही 2-3 वेळा काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख केलेला आहे आणि मला अनुभवानं माहिती आहे की तुम्ही खूप सूक्ष्म निरीक्षण एखाद्या गोष्टीचं करता. काँग्रेसनं किमान उत्पन्न हमी योजना जी 72,000 रुपयांची जाहीर केलेली आहे, काँग्रेसचे नेते म्हणतात की ती मास्टर स्ट्रोक आहे, तीच आमचं विनिंग कार्ड आहे. तुम्ही कसं बघता त्याकडे? ज्या पक्षाला निवडून यायचं असतं ना, तो जबाबदारीने योजना तयार करतो. ज्याला माहिती आहे की आपण निवडून येणारच नाही आहे आणि पोल गिमिक करायचा आहे, तो मरता क्या न करता असं हिंदीत म्हणतात, तसं एखादा व्यक्ती हे सांगू शकतो की मला निवडून द्या, मी तुम्हाला ताजमहाल बांधून देईल, मी तुमच्या घरी स्विमिंग पूल बांधून देईल, तुम्हाला प्रत्येकाला कार देईल, कारण त्याला माहिती आहे की आपल्याला निवडून येताच येणार नाही आहे. ही अवस्था काँग्रेसची आहे. काँग्रेसच्या लक्षात आलं की आपण निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे अशा प्रकारचे जाहीरनामे काढायचे की ज्यातनं लोक जर अट्रॅक्ट झाले तर आपल्याला फायदा होईल, नाहीतर नुकसान तर झालंच आहे. आता ही 72,000ची योजना इतके दिवस झाले, इतके दिवस प्रत्येकाने विचारलं हे 72,000 येणार कुठनं? उत्तर दिलं का? राहुल गांधींनी नाही दिलं. कपिल सिब्बल यांचा एक व्हिडिओ आपण बघा, ते म्हणाले 72,000 एक दिन में थोड़ी मिलने के, पहले तो पायलट प्रोजेक्ट होगा, फिर एक स्टेट में होगा, 2-3 साल में सारे स्टेट में करेंगे. याचा अर्थ काय आहे? लोकांना मूर्ख बनवण्याचं काम आहे. 72,000 रुपये अगदी 5 कोटी जरी परिवारांना द्यायचे म्हटले तरी 3.5 लाख कोटी दरवर्षी लागतात. नॉन प्रोडक्टिव्ह 3.5 लाख कोटी रुपये हा देश देऊ शकतो का? आज 20 लाख कोटी रुपयाचं आपलं बजेट आहे, त्याच्यातले आपण जर विकासात्मक खर्च बघितले तर ते 7-7.5 लाख कोटीचे आहेत. त्यात 3.5 लाख कोटी रुपये फक्त 5 कोटी लोकांना खर्च या देशात देता येऊ शकतात का? म्हणजे एकतर काँग्रेसला असं वाटत असेल की लोक मूर्ख आहेत, किंवा काँग्रेसने असं ठरवलं असेल की 2 वर्षात देशाचं दिवाळं पिटून हा देश पाकिस्तानसारखा दिवाळखोर झाला पाहिजे. या 2 शिवाय याच्या पाठीमागे दुसरं काही नाही आहे. तुमच्या मनात किती कळवळ आहे हा महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं आहे. आणि आज यांना हे आठवत आहे. मला सांगा, आधी का नाही केलं? 5 पिढ्या झाल्या ना, 5वी पिढी आहे. पणजोबा होते, आजी होती, वडील होते, आई होती, आता 5वी आहेत ना राहुल गांधी. 60 वर्ष यांना दिले ना, 60 वर्षात हे जर गरिबी हटवू शकले नाही, आता अशा प्रकारच्या ज्या गोष्टी शक्य नाही आहेत त्या गोष्टी सांगायच्या. मला असं वाटतं की
याने काहीच परिणाम नाही. परत तुम्ही सोडून द्या, आमचं सोडून द्या. यांनी 72,000ची स्कीम गेम चेंजर तुम्ही जमिनीवर जाऊन कोणाला विचारा, लोक म्हणतात आमचा विश्वासच नाही होऊ शकतो, क्रेडिबिलिटी नाही आहे. सर 2017ला देशातली सर्वात मोठी कर्जमाफी तुमच्या सरकारने तुम्ही केली होती. त्यानंतर राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश इथल्या काँग्रेस सरकारांनी सुद्धा कर्जमाफी दिलेली आहे. तुमचा काय अनुभव राहिला? शेतकरी खरंच कर्जमाफी लक्षात ठेवतायत? तुम्ही केलेली मदत लक्षात ठेवतील असं तुमचा दावा आहे? नाही, शेतकरी मदत नक्कीच लक्षात ठेवतात, पण त्यात मी कर्जमाफी करतानाही सांगितलं होतं आणि आजही सांगतो, कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. कर्जमाफीनेच शेतकऱ्यांचं भलं होऊ शकते हेही खरं नाही. पण तरीही कर्जमाफी करणं आवश्यक याकरता आहे की इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीममधनं बाहेर गेलेला शेतकरी हा सिस्टीममध्ये जर परत आणायचा असेल तर कर्जमाफीशिवाय दुसरा उपाय नाही आहे. पण तो सिस्टीममध्ये येऊन जर आम्ही इतर उपाययोजना केल्या नाही तर परत 2 वर्षात तो सिस्टीमच्या बाहेर जाईल, परत तो कर्जमाफी मागेल. अशा प्रकारची अवस्था आपल्याकडे वारंवार आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून आज जर आपण बघितलं तर आम्ही कर्जमाफी केली, जवळजवळ 51 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही केली आहे. आम्ही ज्यावेळेस कर्जमाफी केली तर आम्हाला खूप नावं ठेवत होते, हे चुकीचं केलं, असं केलं, तसं केलं. आता तुम्ही बघा मध्य प्रदेशमध्ये, बघा राजस्थानमध्ये काय अवस्था झाली यांच्या कर्जमाफीची. बोजवारा उडाला कर्जमाफीचा, लोक यांच्या अंगावर चालले आहेत कर्जमाफीमध्ये. आम्ही सिस्टमॅटिकली केलं, थोडा उशीर लागला असेल, थोडी आम्ही क्लिष्ट प्रोसेस ठेवली असेल, पण ट्रान्सपरन्सी आणली. त्या ट्रान्सपरन्सीमुळे आज 11,000 कोटी रुपये वाचले जे अदरवाईज बँकांनी खाल्ले असते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या अनुभवातून सांगतो, या देशामध्ये कर्जमाफी यशस्वी अयशस्वी दोन्ही गोष्टी फक्त बँका करू शकतात. बँकांची या संदर्भात, आणि माझं स्पष्ट मत आहे, प्रचंड उदासीनता आहे, प्रचंड उदासीनता. म्हणजे आज बँकेला आम्ही पैसे देत असताना जणू काही आम्हाला त्या ठिकाणी ही गरज आहे अशा प्रकारे बँकांचा पाठपुरावा करावा लागला. खरं तर बँकांचे अकाउंट क्लिअर होत होते, कोट्यवधी रुपये बँकांना मिळत होते, पण तरी त्या बँकांच्या पाठीमागे लागून हे करावं लागलं. ही बँकिंग सिस्टीम ही सुधारण्याची आवश्यकता आहे. आणि मी स्पष्टपणे बोलतो, अगदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही पूर्ण इंडिपेंडंट आहे. त्याच्या सरकारवर कुठल्याही सरकारचा त्याच्यावर कंट्रोल नाही आहे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डोक्यामध्ये या सगळ्या सिस्टीम्सच नाही आहेत, या त्यांना आणावे लागतील. तुम्ही फक्त रेग्युलेटर म्हणून काम करू म्हणाल आणि या सिस्टीम जर उभ्या करणार नाही तर हे योग्य नाही आहे. तेव्हा माझी फार मोठी तक्रार आहे रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात. सर, तुम्हाला असं म्हणायचं आहे की राज्य सरकार समाज कल्याणाचा विचार करते आणि रिझर्व्ह बँक किंवा बँका ह्या फक्त बँकिंगचा विचार करतात आणि याच शेतकरी बाजूला पडतो? हो, खरं आहे. अगदी माझं स्पष्ट मत आहे की ज्या प्रकारे रिझर्व्ह बँकेकडे शेतकऱ्याच्या संदर्भात संवेदना असली पाहिजे ती मला कुठेच दिसत नाही. सर, शेतकऱ्यांची कर्जमाफी देताना राज्य सरकारला सुद्धा हमी द्यावी लागली, तेव्हा कुठं अनेक ठिकाणी कर्जमाफी होऊ शकली. त्या अनुभवातनं तुम्ही या त्राग्यातनं असं बोलताय? नाही, त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो ना. आम्ही तर बँकांना ऑथरायझेशन दिलं. ऑथरायझेशन कशाचं दिलं? एक सेंट्रल अकाउंटमध्ये आम्ही पैसे ठेवले आणि केस मंजूर केली की त्यांना डायरेक्ट ड्रॉ करता येईल, म्हणजे आमच्याकडे याची गरज नाही आहे. आता तुम्हाला सांगतो एक केस की एक शेतकरी त्याचं कर्ज 1,58,000 रुपयाचं, 1.5 लाखाच्या वरचं जे कर्ज होतं त्यात 1.5 लाख आम्ही देणार होतो आणि ते OTS करायचं होतं. 8,000 रुपये त्यांनी भरायचे होते, 1.5 लाख आम्हाला भरायचे होते. 6 महिने बँकेने त्याला चक्कर मारायला लावली. 6 महिने 8,000 रुपये त्याचे घेतले नाही. आता त्याचं नुकसान सोडून द्या, बँकेचं किती मोठं नुकसान आहे. हे 1.5 लाख रुपये जे आम्ही बँकेला द्यायला तयार आहे त्यांना फक्त अकाउंट ॲक्टिवेट करायचा, ऑथरायझेशन घेऊन पैसे देऊन टाकायचे आहेत आणि त्यांचं 1.5 लाखाचं अकाउंट क्लिअर होतोय, तरी बँका करत नाहीत. त्यामुळे या बाबतीत तर माझं अगदी स्पष्ट मत आहे. आम्ही रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरलाही, मागच्याही गव्हर्नरला बोललो होतो की या संदर्भात रिझर्व्ह बँकेने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या राज्यात जात आहेत त्या राज्यांमध्ये तिथला जो प्रबळ नेता आहे त्याच्यावर वैयक्तिक टीका करतायत आणि मग आम्ही प्रसारमाध्यमं मोदी बनाम पवार किंवा मोदी विरुद्ध शरद पवार अशा बातम्या करतो आणि चर्चाची रतीबही घालतो. पण यामध्ये
जे लोकांचे प्रश्न आहेत ते बाजूला सारले जातात आणि काही चिकित्सक जाणकार असं म्हणतात की हे लुटुपुटूचं राजकीय द्वंद्व आहे मोदी आणि शरद पवारांमध्ये. तुम्ही असंच बघता? नाही, मला असं बिलकुल वाटत नाही. असं आहे की शरद पवारांना कुठली वैयक्तिक टीका केलेली नाही. एकदा फक्त मोदीजी बोलले होते आणि ते का बोलले हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त राजकीय टीका आहे, सैद्धांतिक टीका आहे, त्यांच्या वागण्यावरची टीका आहे आणि करावीच लागेल. आता मला सांगा, सगळ्यात जहरी टीका कोणी सहन केली या देशात? नरेंद्र मोदींनी केली ना. नीच म्हटलं त्यांना, मौत का सौदागर म्हटलं त्यांना, त्याच्या जातीचा उल्लेख झाला, कितीतरी खालच्या दर्जाची टीका त्यांनी सहन केली. ते तर अशी टीका नाही करत, या दर्जाची टीका ते कुठेही करत नाही. ही कुठली लुटुपुटीची लढाई वगैरे नाही, पण या संपूर्ण लढाईमध्ये जिथे आवश्यक असेल तिथे प्रहार होणारच. पण तुम्ही असं वारंवार का म्हणताय की शरद पवार पराभवाच्या भीतीनं उमेदवारीतून ते मागे झाले आहेत किंवा त्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे? असं काय तुम्हाला जाणवलं की खरंच शरद पवारांना असं वाटलं की उभं राहण्यात हशील नाहीये? तुम्ही या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर माझ्याशी चर्चा करा. या निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी येईल त्या दिवशी म्हाडा मतदारसंघ भाजपने जिंकलेला असेल. आणि ज्यावेळेस पवार साहेब म्हाडामध्ये फिरत होते त्यावेळेस ते लोकांशी चर्चा करत होते आणि लोकांची रिॲक्शन त्यांना जाणवत होती. त्यांनी घोषित केलं त्याच्या 4 दिवस आधी आम्हाला माहिती होतं की पवार साहेब लढणार नाही आहे. कारण त्यांचे जेवढे शिलेदार होते ते आम्हाला सांगत होते की साहेबांचं मत बदलत आहे, साहेब बहुता लढणार नाही आहेत, साहेब बहुता लढणार नाही आहेत. ज्या दिवशी त्यांनी मिटिंग घेतली त्या दिवशी सकाळी देखील आमच्याकडे माहिती होती की आजच्या मिटिंगमध्ये साहेब घोषित करणार आहे की मी लढणार नाही. त्यामुळे हे खरंच आहे की तिथली परिस्थिती ही लक्षात आल्यानंतर साहेबांनी हा निर्णय घेतला, ॲक्सिडेंट होण्यापेक्षा युटर्न घेतलेला बरा, आणि त्यांनी युटर्न घेतला. सर, तुम्ही सुद्धा अनेक वेळा घराणेशाहीवरती टीका केली, वारसदारांवर टीका केली आणि मग तुम्हीच घराण्यांचे वारसदार टिपले. सुजय विखे पाटील असेल किंवा रणजित मोहिते पाटील असतील किंवा रणजित नाईक निंबाळकर असतील, यांना तुम्ही का घेतलं की नाईलाज झाला? ग्रामीण भागामध्ये जनाधार वाढवायचा घराणी आहेत त्यांच्या वारसदारांना घेऊनच पक्ष वाढवला जाऊ शकतो? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की घराणेशाहीचा अर्थ काय आहे? मी माझ्या मुलाने त्याच्या मुलाला, क्षमता असो की नसो, ही मंडळी त्यांचं घराणं सोडून आमच्याकडे आली आहेत. त्यांच्याकडचे इस्टॅब्लिश्ड घराण्यातले पदं सोडून आमच्याकडे आली आहेत. त्यामुळे इथे ते फर्स्ट टायमर आहेत. इथे घराणं नाही आहे त्यांचं, त्यांच्या घराण्याला काही इथे महत्त्व नाही आहे, ते फर्स्ट टायमर आहेत. त्यामुळे त्यांच्या घराण्यातली जी काही त्यांची जागा होती ती सोडून ते इथे आले असल्यामुळे याला घराणेशाही म्हणता येत नाही. दुसरं असं आहे की आमच्या पक्षात आम्ही हे नेहमी ठरवलं आहे, विस्ताराच्या दृष्टीनं जिथे आवश्यक असेल तिथे बाहेरचे माणसं घ्यायचे. पण एकूण तुम्ही जर आमचं तिकीट वाटप बघितलं, आमच्या तिकीट वाटपामध्ये 95% पक्षातले लोक आहेत. काही बाहेरचे आलेले आहेत पण 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी आलेले आहेत. 5% लोक वेळेवर घेतलेत आणि त्यांना देखील आम्ही दिला आहे. हे खोटं नाही, दिला आहे आम्ही. पण निवडणुकीत हे कुठला पक्ष करत नाही, सगळ्या पक्षांना करावं लागतं. त्याप्रमाणे आम्ही केलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही राजकीय गणित आहेत. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या घराण्यांनी विचार केला पाहिजे की यांच्या घरातले लोक एवढा प्रस्थापित घरातला विचार सोडून मोदींच्या मागे का चालली आहेत, नवीन पिढी त्यांची मोदींच्या मागे का चालली आहे याचा विचार त्यांनी केला पाहिजे. सर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार असं म्हणाले की हे जे वारसदार टिपले भाजपनी, आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जी घरं फोडली ती भीती दाखवून फोडली, चौकशांचा ससेमारा किंवा काही कागदपत्र, ते म्हणाले आमच्याहीकडे कागदपत्र आहेत, आम्ही ती वेळेवर जाहीर करू, हे का गेलेत मग कळेल. पहिली गोष्ट अशी आहे, चौकशीच्या ससेमिऱ्याने आणि कागदपत्रांमुळे जर आम्हाला कोणाला पक्षात घ्यायचं असतं, अजित पवार आमच्या पक्षात दिसले असते, सुनील तटकरे आमच्या पक्षात दिसले असते, छगन भुजबळ आमच्या पक्षात दिसले असते. कागदपत्राची कमतरता नाही आहे, ढिगभर कागद आहेत. आम्ही कधी दुरुपयोग केला नाही. चौकशी यंत्रणा ज्या प्रकारे चौकशी करेल आम्ही करू दिली. आपल्याला माहिती आहे आता ॲफिडेव्हिट देखील गेला, आपण बघितलं आहे. आता जे ॲफिडेव्हिट हायकोर्टमध्ये गेला आहे त्याच्यानंतर उरलं काय हो, पण आम्ही कधी याचा दुरुपयोग केला नाही. आजही आता भुजबळ साहेब काहीतरी परवा बोलले कुठेतरी की मुख्यमंत्री, मी तर कधी त्यांना म्हटलं नाही, ते रोज काय ना काय बोलतात, मी तर कधी त्याच्यावर आक्षेप घेत नाही. आक्षेप घ्यायचा ठरवला
तर आज 50 गोष्टी अजून मी सांगू शकतो भुजबळ साहेबांच्या, 50, एक नाही कमी, 50 गोष्टी. पण ठीक आहे, तपास यंत्रणा करतायत, तपास यंत्रणांवर आमचा कुठलाही दबाव नाही आहे. आता माझा सवाल आहे, सुजय विखेवर कोणची चौकशी आहे? रणजित सिंग मोहिते पाटलावर कोणची चौकशी आहे? हिंदूराव नाईक निंबाळकरांवर कोणची चौकशी आहे? कुठलीच चौकशी नाही आहे. हे आले ना आमच्याकडे, चौकशीचा ससेमिरा. बघा, तुम्हाला एक सांगतो, हे का वाटतं अजितदादांना? यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवली फक्त होम डिपार्टमेंटच्या भरोश्यावर. त्यामुळे त्यांना असं वाटतं की असंच आम्ही करतो, आम्ही असा दुरुपयोग करत नाही. बघा, असं केल्याने काय होतं, होम डिपार्टमेंट हातातनं गेल्याबरोबर पार्टी कोलॅप्स होते. आमची पार्टी कधीच कोलॅप्स होणार नाही, कारण आमच्याकडे जे लोक आहेत हे आमच्यावर विश्वास ठेवून आलेले आहेत, कोणी जबरदस्ती आणलेला नाही आहे. सर, तुम्ही आता गृह खात्याचं बोललात आणि हा मुद्दा अनेक वेळा अनेकांनी स्पष्ट केलेला आहे. म्हणजे या बाबतीत प्रांजळपणे पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले होते, मीच त्यांना एक प्रश्न विचारला होता, ते म्हणाले की मी देवेंद्र फडणवीसांना हा सल्ला देईल की त्यांनी होम डिपार्टमेंट सोडता कामा नये. बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे गृह खातं आहे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण तुमच्यावर वेळोवेळी गृहमंत्रीपद सोडा, गृह खातं सोडा अशी टीका झाली, मागणी झाली. पण गृह खातं तुम्ही आता 4.5 पावणे 5 वर्ष हाताळताय, यात काय वेगळा फरक वाटतो बीइंग अ मुख्यमंत्री गृह खातं सांभाळताना? बघा, तुम्हाला खरं सांगू का, रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे गृह खात्याचा मंत्री कोणी असला तरी अंतिम अधिकार हे सीएमचे आहेत. त्यामुळे गृह खातं हे सीएमकडे ठेवलं नाही तरी सीएमला सगळे अधिकार आहेत. पण ज्यावेळेस दुसरे मंत्री असतात त्यावेळेस फ्रिक्शन तयार होतं. जसं पृथ्वीराज चव्हाण आणि आबांमध्ये व्हायचं, किंवा वेगवेगळ्या वेळी जे गृहमंत्री होते, मग बदल्यांची फाईल यांनी पाठवली तर त्यांनी बदलून टाकायची, यांनी ठेवूनच घ्यायची, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी होतात. कारण रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे हे सगळे अधिकार मुख्यमंत्र्याचे असल्यामुळे ज्यावेळेस डिपार्टमेंट मुख्यमंत्र्याकडे असतं त्यावेळेस निर्णय फार वेगाने होतात. आज तुम्ही पोलीस विभागात माझ्या अप्रोक्षे तुम्ही कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला विचारा, तो हे सांगतो की हे बरं झालं की मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवलं आहे, त्यामुळे आज निर्णय होत आहेत, आमच्या खात्याला महत्त्व आलेलं आहे, आमच्या खात्याकडे कोणीतरी पाहत आहे. नाही तर 15 वर्ष 20 वर्ष आम्ही केवळ डिफरन्सेस भोगले आहेत. सर, आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मी तुम्हाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांविषयी विचारणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एक्स फॅक्टर प्रमाणे सभा घेत आहेत, पण भाजपचा आक्षेप आहे, तो नेमका का आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत. घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. सर, या निवडणुकीत एक एक्स फॅक्टर दिसतोय, तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. त्यांनी एकही उमेदवार उभा केलेला नाही. असं असताना सुद्धा त्यांच्या प्रचार सभांना गर्दी होते, प्रचार सभाचं थेट प्रक्षेपण सगळीकडे होतं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते आवाहन करतायत की अमुक एका पक्षाला, अमुक एका नेत्याला मतं देऊ नका. कोणाला मतं द्या हे ते सांगत नाही. किंबहुना त्यांनी मुंबईच्या सभेमध्ये राहुल गांधी पंतप्रधान झाले तर काय हरकत आहे असंही म्हटलेलं आहे. तुम्ही तक्रार सुद्धा केली भाजप पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे. तुमचं वैयक्तिक मत काय? बघा, आजपर्यंत सायकल भाड्यानिमित्त माहिती होतं, मोटर भाड्यानिमित्त माहिती होतं, पण पहिल्यांदा पवार साहेबांनी रेल्वे इंजिन भाड्याने घेतलेलं आहे. पण हे जे त्यांनी किरायाने घेतलेलं इंजिन आहे हे चालणार नाही आहे, हे बंद पडलेलं इंजिन आहे. हे इंजिन महाराष्ट्रातल्या लोकांनी अजमावलं. बघा काय अवस्था आहे राज ठाकरेंची, त्यांना कोणी सोबत घ्यायला तयार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचा ते प्रचार करतायत आणि इकडे काँग्रेसचे नेते निरुपम त्यांना लुख्खा म्हणतायत, इकडे ते लुख्खा म्हणतात आणि त्यांचे गुणगान गातायत. मुळामध्ये राज ठाकरे हे ज्या प्रकारे हा प्रचार करतायत, जो पहिल्या बॉलवर आऊट होतो अशा व्यक्तींनी कसं क्रिकेट खेळायचं हे लोकांना शिकवावं, अशा प्रकारचा प्रचार आहे. त्यांना संधी नाही दिली का?
महाराष्ट्रात विधानसभेत संधी मिळाली, नाशिकमध्ये त्यांना संधी मिळाली. काय केलं त्या संधीचं? आज महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट अशी की ही राज ठाकरेंमुळे झाली. त्यांचे 30-40 वर्षाचं 31 वर्षाचं तर राजकारण झालं ना. या 30 वर्षाच्या राजकारणामध्ये हे राज ठाकरेंनी केलं असं एकतरी आहे का? काहीच नाही आहे. राजकारणामध्ये नुसतं उत्तम वक्ता असणं, नकलाकार असणं याच्याने गर्दी जमवता येते, पण त्या गर्दीवर इम्प्रेशन पडत नाही. तुम्ही बघा, अलीकडच्या काळातल्या त्यांच्या सभेमध्ये तुम्हाला शिट्ट्या ऐकू येतात का, टाळ्या ऐकू येतात का? फार नाही येत. त्यांनी काही आणलेले असतात तेवढे वाजवतात, लोकांनाही मान्य नाही आहे. आणि मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो, ज्या ज्या ठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतली ती प्रत्येक सीट आमची निवडून येईल. सर, तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की शरद पवारांनी हे इंजिन भाड्याने घेतलेलं आहे. तुम्हाला असंच वाटतं की राज ठाकरे सध्या या निवडणुकीत जे सक्रिय झाले त्यामागची नेपथ्य रचना ही शरद पवारांची आहे? मला वाटण्याचा काय विषय, अख्ख्या दुनियेला माहिती आहे. त्यांच्या भेटी झाल्या आहेत, सगळ्या गोष्टी आणि याच्यावर सगळ्यात मोठा खुलासा तर अजित पवारांनी केला ना. काय म्हणाले अजित पवार? म्हणाले आम्ही म्हणत होतो यांना आघाडीत घ्या, तर काँग्रेस घ्यायला तयार नव्हती. आता पहिले काँग्रेसच त्यांच्या सभा मागून राहिली. म्हणजे या सभा ज्या होत आहेत, हे अजित पवारांनी जो खुलासा केला ना की राज ठाकरे काही इंडिपेंडेंटली जाऊन सभा नाही करत आहेत, त्यांच्या सभा काँग्रेस मागून राहिली. याचा अर्थ काय आहे? आमच्या इकडे म्हणजे NCP कडे आणि काँग्रेसकडे सभा ते अरेंज करतायत, लोक ते आणतायत आणि भाषण करतायत. म्हणून तर मी म्हटलं इंजिन किरायावर घेतलाय. सर, शिवसेनेबरोबर भाजपची अखेर युती झाली. खरं तर तुम्ही जे पहिले नेते आहात भाजपचे, तुम्ही सांगत होतात की काही काळजी करू नका, आणि हे तुम्ही 4 वर्षांपासून सांगताय की शिवसेना आमच्याबरोबर निवडणुकांमध्ये दिसेल. तुम्हाला तसा विश्वास होता? कदाचित मातोश्रीबरोबर तुमचा जास्त रॅपो आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्हाला खरंच असं वाटतं की खालच्या स्तरावरती शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ती दिलजमाई झालेली आहे, पक्ष दोन्ही एकत्र झालेले आहे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी? या 100% झाले आहेत. अगदी दिलजमाई झाली आहे. कार्यकर्ते सोबत काम करतायत. काही ठिकाणी जुने वाद आहेत, म्हणजे ते आत्ताचे नाहीत, खूप जुने वाद आहेत, व्यक्तींचे आहेत. त्या ठिकाणी प्रॉब्लेम असतील, पण ओव्हरऑल जर मी बघतोय तर भाजप आणि सेनेचे लोक एकत्रितपणे काम करताना दिसत आहेत. ज्या मतदारसंघात भाजप लढते आहे पण सेनेचा आमदार आहे तो आमदार काम करतोय, जिथे सेना लढते आहे पण भाजपचे आमदार आहेत ते आमदार काम करतायत. अगदी नीट सगळी ही युती आमची चाललेली आहे. सर, नरेंद्र मोदी जेव्हा शरद पवारांवरती टीका करतायत प्रचार सभांमधून, 5 ठिकाणी सभा झाल्या, त्यामध्ये असं जाणवतंय की कुठेतरी नरेंद्र मोदी शरद पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही चुकीच्या दिशेनं चालला आहात. असं तर नाही ना की निकालानंतर कदाचित शरद पवारांची मदत घ्यावी लागली तर ती घ्यायची आपली तयारी आहे, हा सिग्नल जो आहे तो शरद पवारांनी ओळखावा? बघा, मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो, भाजपला या निवडणुकीत स्वतःच्या भरोश्यावर बहुमत मिळेल आणि NDA मित्रपक्षांच्या माध्यमातून प्रचंड मोठं बहुमत मिळेल. एक सुप्त लाट ही कोणाला दिसत नाही आहे. हे जे सर्वे येतात किंवा एक्झिट पोल येतात, यांच्यात न बोलणारे जे लोक आहेत ते मोदींना मतदान करतायत. तो गरीब माणूस आहे, तो सामान्य माणूस आहे, तो मोदींना मतदान करतोय. त्यामुळे याची आवश्यकताच पडणार नाही आहे. बरं, आपण जर हिशोब लावला तर पवार साहेबांच्या पक्षांना एकूण जागा मिळतात किती? आजपर्यंतचा त्यांचा हायेस्ट स्कोर 8 आहे. 8च्या वर तर कधी गेले नाही. 4, 5, 6, 7, 8 याच्यावर तर कधी गेले नाही आहेत. तर या 7-8 जागांकरता त्यांना 7 घालण्याची आणि आता तर 4च जागांकरता 7 घालण्याची वेळ येईल असं मला वाटत नाही. सर, हा प्रश्न आवर्जून विचारला पाहिजे यासाठी कारण उद्याच्या पेपरची ती हेडलाईन आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, यांनी असं म्हटलेलं आहे की अखेर नरेंद्र मोदींनी जातीवर सुद्धा मतं मागायला सुरुवात केलेली आहे, स्वतःचं OBC कार्ड वापरलेलं आहे, आणि तुम्ही त्या सभेला आज माडाच्या हजर होता. नाही, जर तुम्ही त्यांच्या जातीवर टीका कराल तर ते उत्तर तर देतीलच ना. टीका कोणी केली? तुम्ही केली ना. तुम्ही त्यांच्यावर टीका केली, तुम्ही त्यांची जात काढली, 3-3 ठिकाणी काढली, उत्तर तर देतीलच. शेवटी जर एखाद्याची जात काढली तर जात काढणाऱ्याची मानसिकता काय आहे? मी जर तुम्हाला खालच्या जातीचा आहे असा उल्लेख तुमचा उपासाने केला
तर मला तरी सांगावंच लागेल की तू माझी जात काढली तर असेल मी या जातीचा, पण मला कमीपणा नाही आहे. पण तुझी मानसिकता काय आहे हे आतनं दिसते. त्यामुळे मला नाही वाटत की मोदींना जातीची धर्माची आवश्यकताच नाही आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. चौकीदार चोर है, त्यानंतर मैं भी हूं चौकीदार हे कॅम्पेन आलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या नावासमोर चौकीदार देवेंद्र फडणवीस लावलेला आहे. तुम्ही या एकूणच चौकीदार या कारणाकडे कसं बघता? कारण तुमचं म्हणणं खूप आवर्जून ऐकायला पाहिजे, कारण हे चौकीदार कॅम्पेन भाजपचं सुद्धा बुमरँग होऊ शकतं. बुमरँग होण्याचं कारणच नाही आहे. असं आहे की लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे ते त्यांचा सेवक म्हणून किंवा चौकीदार म्हणूनच. बघा, तुम्ही त्याला चौकीदार म्हणा की ट्रस्टी म्हणा, महात्मा गांधी असं म्हणायचे की ट्रस्टीशिप आहे, विश्वस्त आहोत आपण. त्याला विश्वस्त म्हणा किंवा चौकीदार म्हणा, तसे आम्ही चौकीदार आहोत. आम्हाला ही जबाबदारी दिली आहे की आम्ही चौकन्न राहून या देशाचे रिसोर्सेस देशाच्या नागरिकांना मिळत आहेत की नाही हे बघायचं. कोणी त्या रिसोर्सेसवर डल्ला मारायचा प्रयत्न करत असेल त्याला थांबवायचं, हे आम्हाला दिलेली जबाबदारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे कॅम्पेन जे आहे ते कॅच झालं आहे, लोकांना ते आवडलेलं आहे. आज ज्यावेळेस मोदीजी नारा देतात की मैं भी, तर 1,00,000 लोक म्हणतात चौकीदार. हे लोकांना आवडलेलं कॅम्पेन आहे. सर, 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र असं समीकरण झालं. 2019 मध्ये सुद्धा ते रिपीट होणार? असं आहे, भाजप तर रिपीट होणार. केंद्रात नरेंद्र पक्कच आहे, महाराष्ट्रातही भाजप रिपीट होणार आहे, पक्का आहे. माझ्या पक्षाचा आशीर्वाद असेल तर मीच राहणार. जनतेला शेवटी हे तर जनताच ठरवते, पण मला विश्वास आहे की जनता आमच्या पाठीशी पूर्णपणे आहे, 100% आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्ही निवडून पुन्हा येणारच आहोत. पक्षाने ठरवलं तर मीच राहणार. हे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीस हे नेहमी कन्व्हिक्शननी बोलतात. त्यांना माहिती आहे आपण जे बोलतो त्यामागे आपण किती कष्ट केलेले आहे आणि त्यातून तो विश्वास येतो. तोच आज त्यांच्या मुलाखतीतून व्यक्त झालेला आहे. पाहरा, जय महाराष्ट्र न्यूज.